ही पद्धत रूढ केलेली आहे. सत्यशोधक विवाह म्हणजे काय? खरं तर सत्यशोधक विवाह म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर देवा ब्राह्मणाशिवाय केलेला विवाह. कुणीही श्रेष्ठ नाही आणि कुणीही कनिष्ठ नाही. ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्मले म्हणून त्यांना विधी करायचा अधिकार हे सत्यशोधक विवाहात मान्य नाही. आणि म्हणून जशी स्त्री आणि पुरुष हे एक समान आहे, वैदिक विवाहांमध्ये विषमता जोपासली जाते. आणि म्हणून एक समतेचा जागर झाला पाहिजे, समतेचा संपूर्ण विचार समाजात पसरला पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये आणि निर्मिकामध्ये कुठल्याही प्रकारचा मध्यस्थ असता कामा नये. आपल्या निर्मिकाचे पूजन आपण स्वतः केलं पाहिजे. ही भूमिका सत्य धर्म चळवळीच्या निमित्तानं महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला मांडलेली दिसते. आणि त्यांचाच विचार वारसा स्वीकारत आज विशेष एरवी लग्नांमध्ये मुहूर्त शोधले जातात, परंतु अंधश्रद्धांना फाटा देत, कर्मकांडांना फाटा देत हा सत्यशोधक विवाह होतो. पण तरीही एक समतेचा जागर आम्हाला करायचा आहे. स्त्री पुरुषांची विषमता आम्हाला मान्य नाही, जाती भेदांची विषमता आम्हाला मान्य नाही, धर्मभेद आम्ही मानत नाही. आपल्या सर्वांना माहित आहे आजचा दिवस हा आम्हा स्त्रियांच्या दृष्टीनं तर अधिक क्रांतिकारी दिवस आहे. कारण 3 जानेवारी म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा दिवस आहे. या जयंतीच्या दिवशी हा सत्यशोधक विवाह प्रतीक आणि प्रियांका करतात, याचा मनापासून आनंद तुमच्यासारखाच आम्हा सर्वांना सुद्धा झालेला. या मंचावर या विवाहाचं सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे, इथे आपण मंचावर पाहताय की जे कष्ट करून शेतकऱ्यानं शेतीतून पिकवलेलं धान्य आहे आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रसायनं मिसळली गेलेली नाही. आमचे नंदुरबारच्या कार्यकर्त्यांनी जे स्वतः सेंद्रिय शेती करतात, त्या सेंद्रिय शेतीतून आलेलं धान्य इथे नागली म्हणजे नाचणी आहे, ज्वारी ठेवलेली आहे, तांदूळ आहे, बाजरी आहे आणि जलपूजन मध्ये जो घट आहे तो जलपूजन आहे. आणि हे तुम्हाला रोपं दिसतात ते सृजनाचं प्रतीक. कारण या देशामध्ये पेरलं की उगवतं असा शोध या देशात पहिल्यांदा स्त्रियांनी लावला. आणि ज्या स्त्रीनं हा शोध लावला इतिहासामध्ये तिचं नाव निरुती हे आहे. त्या निरुतीचं पूजन म्हणजे या नवनिर्मितीचं, या सृजनाचं पूजन इथे होणार आहे. जसं महामानवांचं पूजन या दोघांनी केलंय, दोघांनाही आता विनंती आहे की इथे तुम्ही हे जलपूजन आणि या ऑर्गॅनिक धान्याचं पूजन, शेतीची संबंधित शिल्प 4 आपण इथे लावलेली आहेत आणि यांचं स्मरण करून, निर्मिकाचं स्मरण करून, महामानवांचं स्मरण करून तुम्ही सत्यशोधक सहजीवनामध्ये आजपासून प्रवेश करता आहात. दोघांना विनंती आहे तिथे ठेवलेली आपट्याच्या पानांनी जलपूजन आणि या पुष्पांनी तुम्ही जलपूजन करायचं. दोघंही नैसर्गिक धान्याचं, आपट्याचं आणि जलपूजन इथे करतायत. स्मरण या ते करतायत. कुठल्याही प्रकारची विषमता नाही, समतेचा जागर हा या विवाहाच्या निमित्तानं हे दोघंही सहजीवनामध्ये हा वारसा पुढे घेऊन जातील असं अभिवचन. अन्नदात्यांचं पूजन, सेंद्रिय शेतीचा जागर आणि महामानवांचं पूजन, निरुती शेतीची आद्य नायिका तिचं स्मरण हे सहजीवनामध्ये प्रवेश करत असताना करतात. आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रार्थना केली पाहिजे. परंतु ही प्रार्थना अर्थातच कुठल्याही एका अद्भुत गुण अशा शक्तीला शरण जाणारी नाही. सत्यशोधक परंपरेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्याचा अखंड लिहिला, सत्याची कीर्ती गायली पाहिजे. सत्यशोधक महाराष्ट्रात आहे ते कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना या अखंडापासून म्हणजे प्रार्थनेपासून सुरुवात करतात. मी नंदुरबारहून या विवाहासाठी आवर्जून उपस्थित असलेले सत्यशोधक यांना विनंती करते की सत्याचं अखंड गायन करण्यासाठी आपण मंचावर यावं. जितेंद्र पवार
यापुढे म्हणाव्या. सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, जगा माझी सुख सारे, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोर, खास सत्याची मोरे, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार, सत्याचा बाजूर, आहे सत्याचा बाजूर, काळीबंडाचा तो नीर, काळीबंडाचा तो नीर, सत्य आहे ज्याचे मूळ, सत्य आहे ज्याचे मूळ, कलिदुर्ताची बाराळ, कलियुगाची बाराळ, बळ सत्याचे पाहुणे, खरे सुवर्णानुमे, सत्य ईशावर पाहे, सत्य ईशावर आहे, चोखी प्राती सर्व लोका, चोखी प्राती सर्व लोका, व्यर्थडंबा पेटू नका, व्यर्थलंबा पेटू नका, सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर. सत्य की, सत्य की. धन्यवाद. वचन करतो बोलणारा उपस्थित सर्व सत्यजनांच्या साक्षीनं या दोघांच्या वतीनं याच्यामध्ये आपण मंगल अष्टक म्हणत पहिले आमचे नमन पालन करत्या माय बापांना, पहिले आमचे नमन पालन करत्या माय बापांना, कष्टाल सोसून शिकविले आम्हाला. केलं असेल, केलेलं आहे असे जे पालन करते केवळ जन्मदाते नाही त्यांच्या प्रती तर तुम्ही कृतज्ञ आहात असलाच पाहिजे. परंतु तुमचा विकास होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी तुमचं पालन पोषण आतापर्यंत केलं त्यांना तुम्ही नमन केलेलं या सर्व सत्यजनांच्या उपस्थितीमध्ये. हे दोघंही असं म्हणतात, सत्य शोधक विवाह आपण येथे करूया, सत्य शोधक विवाह आपण येथे करूया, समतेचे स्वप्न मनी आपल्या धरूया. संसार दोघांचाच नाही, समता घरामध्ये आणि घराच्या बाहेर ही निर्माण करण्याचं अभिवचन तुम्ही एकमेकांना उपस्थित सत्यजनांच्या लेखत देत आहात. प्रतीक आणि प्रियांका ऐकताय ना, तुम्ही वचनबद्ध होत आहात. प्रियांका प्रतीकला म्हणते, अभिवचन दे मला सत्य शोधक राहशील. असत्याच्या मार्गाने जायचं नाहीये असं अभिवचन एकमेकांना ते देतात. अभिवचन दे मला सत्य शोधक राहशील, भांडण कंट्या खेरीज आयुष्य हे जाईल. हे जरा आदर्शवादी. भांडण लागतं आपल्या सगळ्यांना माहिती, आपली पण लग्न झाली आणि माझ्या आणि किशोरचा तर सत्यशोधक विवाह याच ठिकाणी झालेला आहे. लागतं भांड्याला भांड, पण दोघांनीही सत्यजनांसमोर शपथबद्ध असं व्हायचंय इतकं भांडायचं नाही की तुटेल नातं. हे वचन तुम्ही सत्यजनांसमोर आम्हाला दिलेलं आहात की भांडण त्या खेरीच तुम्ही आयुष्य जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटची मंगल कोवळी आहे, दोघांनी नीट ऐकायची आहे आणि उपस्थितांनी सुद्धा. दोघांच्या मतांनी संसार करूया. बायकांना काय कळतं, तू गप्प बस, सत्यशोधक पद्धतीत चालणार नाही. दोघे एक समान आहात. संसार दोघांच्या मतांनी करायचा आहे, प्रियंका आणि प्रतीक
दोघांच्या मतांनी संसार करूया, समतेनं ममतेनं प्रेमानं राहूया. समतेनं ममतेनं प्रेमानं राहायचंय हे अभिवचन आपल्या उपस्थित सत्यजनांसोबत समोर या दोघांनी दिलेलं आहे. हे आपल्या सर्वांना माहिती, आपण पाहतोय जुळं पानं हे असं कधीच फाटत नाही. ते वाळलं गळलं तरी जोडीनीच राहतं. आणि म्हणून आदिवासी लग्नांमध्ये हे आपट्याचं पान नवरा मुलगा नवरा मुलगी एकमेकांना देतात. तुम्ही यासारखंच सहजीवन जगणार आहात अशी आठवण ठेवण्यासाठी हे प्रतिकात्मक आपट्याचं पान एकमेकांना द्यायचंय आणि ज्याचं प्रतीक आपण इथे काढलेलं आहे. सहजीवन, सत्यशोधक सहजीवन तुम्ही जगण्याचं अभिवचन उपस्थित सत्यजनांपुढे देतात. प्रतीकनं प्रियांकाला पान द्यावं आणि आपल्या विचारांचं पान आणि ते पान पान दाखवा. तुमचं आयुष्य तुम्हाला ठेवायचंय आणि जगायचंय असं अभिवचन तुम्ही इथे देता. मी प्रतीक परदेशी आजपासून प्रियंका लेंडे तुला माझी जीवनसाथी जीवनसाथी म्हणून स्वीकारून उपस्थित सर्व सत्यजनांसमोर अशी प्रतिज्ञा करतो की तुझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करेन. व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अखंडपणे समतेने वागेन आणि वागवेन व तुझ्या सर्व सुखदुःखात सहभागी होईल. सत्य की सत्यशोधक विवाह केंद्राचे रोहिदास तोडकर यांना विनंती की त्यांनी प्रियांकाला शपथ देतात. मी प्रियंका आजपासून प्रतीक परदेशी तुला माझा जीवनसाथी म्हणून स्वीकारून उपस्थित सर्व सत्यजनांसमोर अशी प्रतिज्ञा करते की तुझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करीन. व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अखंडपणे समतेने वागेन व वागवेन. तुझ्या सर्व सुखदुःखात सहभागी होईल. सत्य की जय हो.
स्वाक्षरी असलेलं प्रमाणपत्र हे लोक प्रदान करत आहेत. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या समोर सत्यशोधक पद्धतीनं विवाह केलेला आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं त्यांनी शपथ घेतल्याप्रमाणे मंगलओवीमध्ये म्हणल्याप्रमाणे भांडण तंट्याखेरीज दोघांच्या मतानं आयुष्य व्यतीत करावं या सर्व महाराष्ट्रातल्या सत्यशोधकांच्या वतीनं आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं हा विवाह होतोय. या निमित्तानं विषमता विरोधी समतेच्या पद्धतीच्या विवाहांना महाराष्ट्रभर पुढे उधाण यावं आणि या पद्धतीचे विवाह करण्याची प्रेरणा हे अनेकांना मिळावी अशा प्रकारची शुभेच्छा या निमित्तानं सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सत्य की जय. सर्व सगळ्या सोहळ्यांचं या ठिकाणी आजोबा या नात्याने मी स्वागत करतो. थँक्यू. वधूवरांना शुभाशीर्वादही देण्या अगोदर आमच्या भगिनी गढाऊ परदेशी ताई यांचं मी आभार मानतो. त्यांनी मला एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला बोलावलं. असे कार्यक्रम सर्वत्र व्हावेत अशी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आशा बाळगून असतो. माझ्या मुलीचं लग्न देखील रजिस्टर्ड पद्धतीने झालं. ही संकल्पना त्या काळी फारशी माझ्या डोक्यातही शिरलेली नव्हती. असं असलं तर मी देखील अशा प्रकारचा या पद्धतीनं माझ्या मुलाचं लग्न केलं असतं. हा तिसरा प्रकारचा हा मी विवाह पाहिला आणि मग लक्षात आलं की या समाजाला पुढे जाण्यासाठी देखील एक खूप महत्वाचं माध्यम आहे. राहिल्याचा आनंद व्यक्त करून सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि विशेषतः वधूवरांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांनी या सत्यशोधक विवाहाचा पाया आपल्या देशामध्ये प्रथमतः घातला ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीने देखील विनम्र अभिवादन करतो. आपण एखादा लग्न समारंभ किंवा शुभ कार्य करायचं म्हटलं की मुहूर्त पाहतो आणि माझ्या दृष्टीनं आजच्या इतका चांगला मुहूर्त दुसरा कुठला असू शकत नाही. कारण आज आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं प्रियांका आणि प्रतीक हे विवाहबद्ध होत आहे आणि ते सत्यशोधक पद्धतीने. सत्य म्हणजे जे आनंददायी आहे, जे प्रसन्न आहे, जे प्रेरणादायक आहे आणि ज्यामध्ये असत्य काही नाही, कुठल्याही स्वरूपाचं कर्मकांड नाही, कुठल्याही स्वरूपाचे अनिष्ट प्रकार नाही आणि ज्यामध्ये ज्या विवाह सोहळ्यामध्ये मुलीला म्हणजे नववधूला दुय्यम लेखणारी, अपमानित करणारी कोणती विधी या ठिकाणी तुम्हाला दिसली नाही. प्रत्येक जेवढा महत्वाचा आहे तेवढीच प्रियांका देखील महत्वाची आहे. असे स्त्री पुरुष समानता सांगणारा विवाह आहे. त्याचबरोबर विषमता गाठणारा विवाह आहे. अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, कर्मकांड या दूर करणारा हा विवाह प्रकार आहे. सत्यशोधक पद्धतीने विवाहामध्ये आदरणीय सुरेश कोंबडे साहेब म्हटल्याप्रमाणे कोणताही मध्यस्थ नाही. जो मध्यस्थ आपल्याला गुलाम बनवतो, आपल्याला लाचार बनवतो, आपलं सगळं स्वातंत्र्य हिरावून घेतो, जे धार्मिक स्वातंत्र्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला दिलं